to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. आपण IUPAC नॉमेनक्लेचर शिकायला स्टार्ट केलेलं आणि लास्ट पार्ट मध्ये आपण अल्कोहोलचं तिन्ही टाइपचं नॉमेनक्लेचर बघितलं. म्हणजे कॉमन, त्याच्यानंतर आपण कार्बिनॉल सिस्टीम बघितली आणि मग IUPAC. आज स्टार्ट करतोय बी, दॅट इज फिनॉलचं नॉमेनक्लेचर. फिनॉल मध्ये दोनच टाइप्स आहेत, एक तर कॉमन ज्यालाच आपण ट्रायव्हियल म्हणतो किंवा IUPAC. सो फर्स्ट आपण ट्रायव्हियल किंवा कॉमन नेम द्यायचे आणि त्याच्यानंतर आपण IUPAC कडे जायचं. ठीक आहे, लेट्स स्टार्ट विथ कॉमन और ट्रायव्हियल नॉमेनक्लेचर सिस्टीम. बघा, हा फर्स्ट मॉलिक्यूल आहे. सगळ्यांना माहिती आहे की मॅमनी पहिल्याच लेक्चरला शिकवलंय की बेन्झीनच्या रिंगला जर डायरेक्ट OH अटॅच्ड असेल तर याला काय म्हणायचं, फिनॉल. आता ऍक्च्युली आपण फिनॉल जे म्हणतोय हा फिनॉल कॉमन नेम आहे याचं, आणि IUPAC नेम काय असणार आहे, मी कॉमा करूनच लिहिते तिकडे स्लॅश करून. बेन्झीन, बघा BENZEN, ई असतो ना पुढे, तो ई आपण कट करतो, सो ई काढून OL लावायचं. सो बेन्झिनॉल. बेन्झिनॉल त्याचं IUPAC नेम आहे अँड फिनॉल त्याचं कॉमन नेम आहे. बट फिनॉलच्या केसमध्ये आपण त्याला फिनॉलच म्हणतो, कधी बेन्झिनॉल म्हणायला जात नाही. बेन्झिनॉल आपण फार कमी वापरतो, भले ती IUPAC असेल तरी सुद्धा. याचा अर्थ काय, फिनॉल हे वर्ल्ड वाइड एक्सेप्टेड नेम आहे. सो यू कॅन से फिनॉल, यू कॅन कॉल दिस कंपाऊंड बाय इट्स कॉमन नेम. गॉट इट. चला आता पुढे जाऊया. मग फिनॉलच आपण त्याचं कॉमन नेम जे काही इथे एक्सेप्ट केलंय, सो पुढे जाऊन या मॉलिक्यूलला मी नाव कसं देणार, त्याआधी मला सांगायचंय, इथे मी पॉइंट काय लिहिलंय बघा, O,P,M इज युज्ड इन कॉमन नेम्स. O म्हणजे काय, ऑर्थो, इथे लिहिते. O म्हणजे ऑर्थो, P म्हणजे पॅरा आणि M म्हणजे मेटा. हे काय आहे, दीज आर पोझिशन्स. हे काय आहे, पोझिशन. फॉर एक्झाम्पल इथे काय दिसतंय तुम्हाला, फिनॉलला एक CH3 ग्रुप लागलाय, दिसतोय. फिनॉल आहे त्याला एक CH3 ग्रुप लागलाय. हा CH3 ग्रुप कोणत्या पोझिशनला लागलाय, ऑर्थो, पॅरा, मेटा, ते आपल्याला लिहावं लागतं. मग आधी मी तुम्हाला शिकवते की कोणती ऑर्थो पोझिशन आहे, कोणती पॅरा आहे आणि कोणती मेटा आहे. मी कुठे काढू, लेट मी ड्रॉ हियर. ही तुमची बेन्झीनची रिंग, त्याला आपला OH लागला असणार आहे फिनॉल. ठीक आहे, सो जो काही ग्रुप लागलाय, जो मेन फंक्शनल ग्रुप आहे तो कोण आहे, आपला OH. त्याच्या लगेच बाजूची पोझिशन असते ऑर्थो. काय पोझिशन असते, या साइडला पण ऑर्थो, या साइडला पण ऑर्थो. सो एका या रिंग मध्ये किती ऑर्थो पोझिशन्स आहेत, 2. OHच्या लगेच शेजारच्या दोन्ही पोझिशन्सला ऑर्थो म्हणतात. त्याच्यानंतर जी आहे तिला काय म्हणतो आपण, मेटा. इकडे पण मेटा, इकडे पण मेटा. सो ही पोझिशन जी आहे ती मेटा आहे. अँड लास्ट जो खालचा आहे, जस्ट अपोजिट, जस्ट 180 डिग्री मध्ये जो असतो, OH ला जस्ट अपोजिट जी पोझिशन आहे ती असते पॅरा. ती कोणती असते, पॅरा. सो बघा 3 पोझिशन दिसल्या का सगळ्यांना, ऑर्थो, मेटा, पॅरा. ऑर्थो, मेटा, पॅरा. गॉट इट. कोणती ऑर्थो आहे, कोणती मेटा आहे, कोणती पॅरा आहे. येस. मग आता बघा, हा इथे माझा फंक्शनल ग्रुप आहे, त्याच्या लगेच शेजारची पोझिशन कोण असते, ऑर्थो. म्हणजे ऑर्थो पोझिशनला लागलाय एक मिथाइल ग्रुप. आणि जेव्हा असं होतं की फिनॉलच्या ऑर्थो पोझिशनला मिथाइल लागलाय, तेव्हा याचं कॉमन नेम होतं क्रिसॉल. पण कसला क्रिसॉल आहे हा, O लिहायचं, ऑर्थोचं काय लिहायचं, O, त्याच्यानंतर डॅश द्यायची आणि लिहायचं क्रिसॉल. ऑर्थो क्रिसॉल. गॉट इट. याचं मी तुम्हाला IUPAC नेम शिकवणारच आहे. आपण लिहिणार त्याच्यामध्ये 2 मिथिल फिनॉल, दुसऱ्या नंबरला इथून 1 2 मिथिल फिनॉल, पण ते आपण नंतर शिकायचं. आता कॉमन नेम्स बघून घ्या. फिनॉल, फिनॉल ऑर्थो पोझिशनला मिथाइल लागला तर नाव होतं ऑर्थोक्रिसॉल. मग याचं नाव काय होईल सांगा, फिनॉल दिसला, येस. ही कोणती पोझिशन, ऑर्थो. ही कोणती पोझिशन, मेटा.
ही कोणती पोझिशन? पॅरा. कोणत्या पोझिशनला मिथाइल ग्रुप लागलाय? मेटा पोझिशनला लागलाय. सो याचं नाव काय झालं? मेटा, दॅट इज एम क्रिसॉल. एम क्रिसॉल. सिमिलरली इकडे बघा फिनॉल दिसतोय वरती OH. ही पोझिशन कुठली असणार? ऑर्थो. ही पोझिशन असणार मेटा. ही पोझिशन असणार पॅरा. नाव काय झालं मग याचं? पी क्रिसॉल, दॅट इज पॅरा क्रिसॉल. क्रिसॉल कोणाला म्हणायचं कळालं का? बेन्झीनच्या रिंगला OH आणि CH3 लागला असेल. बेन्झीनच्या रिंगला OH आणि CH3 लागला असेल तर क्रिसॉल म्हणतोय. दुसऱ्याच वर्ड्स मध्ये मी म्हणू शकतोय फिनॉलला जेव्हा CH3 लागलाय तेव्हा आपण त्याला क्रिसॉल म्हणतोय. मग पोझिशन घ्यायची, हा ऑर्थो क्रिसॉल आहे, हा मेटा क्रिसॉल आहे, तो पॅरा क्रिसॉल आहे. इज दॅट क्लिअर? ओके, पुढे चला. आता काय झालंय? बेन्झीनच्या रिंगवरती 2 OH लागलेत. बेन्झीनच्या रिंगवरती 2 OH लागलेत. बेन्झीनच्या रिंगवरती 2 OH लागलेत. तिन्ही कंपाऊंड्स जे आहेत असेच आहेत की एक बेन्झीन रिंग आहे त्याच्यावरती 2-2 OH दिसतात. बट पोझिशन वेगळी आहे. बट काय आहे? पोझिशन वेगळी आहे. त्यामुळे यांचे कॉमन नेम्स पण काय झाले? वेगवेगळे झाले. आय एम टीचिंग यू कॉमन नेम्स. प्लीज कीप इन माइंड दीज आर कॉमन नेम्स. मग बघा आता याच्या शेप वरून लक्षात ठेवायचं. कोणता दिसतोय हा शेप? सी दिसतोय. हा सी काहीतरी? येस. तर याचं कॉमन नेम आहे कॅटेचॉल. कॉमन नेम काय आहे याचं? कॅटेचॉल. याचं कॉमन नेम आहे रिसॉर्सिनॉल. रिसॉर्सिनॉल. हा काहीतरी आर शेप आहे बघा, असा काहीतरी आर शेप आहे. म्हणू शकता तुम्ही, इमॅजिन करू शकताय. रिसॉर्सिनॉल. आणि हा काय आहे? क्विनॉल. हा काय आहे? क्विनॉल. किंवा याचं दुसरं नाव आहे हायड्रोक्विनोन. हायड्रोक्विनोन. काहीतरी क्यू शेप आहे बघा. बेन्झीनच्या रिंगला मी गोल मानते आणि OH म्हणजे क्यू शेप आहे हा काहीतरी. सो क्यू वरून स्टार्ट होईल नाव क्विनॉल किंवा हायड्रोक्विनोन. हा जरासा आर शेप वाटतोय, नाव आहे रिसॉर्सिनॉल. हा सी शेप आहे, याचं नाव आहे कॅटेचॉल. इज दॅट क्लिअर? कोण कॅटेचॉल आहे, कोण रिसॉर्सिनॉल आहे, कोण हायड्रोक्विनोन आहे. काय कंपाऊंड्स आहेत हे? बेन्झीनच्या रिंगवरती 2-2 OH ग्रुप लागलेत. पोझिशन्स वेगळी आहेत, सो नावं वेगवेगळी. 8th कंपाऊंड बघा आता. बेन्झीनच्या रिंगवर OH आहे आणि NO2 आहे. मग मी काय करणार? फिनॉलला माझा पेरेंट मानणार है ना. इथं पण आपण तेच केलेलं. फिनॉलला असा पेरेंट मानलेला आणि मग मेटा क्रिसॉल म्हटलं. इथं मी फिनॉलला पेरेंट मानला. पोझिशन कुठे आहे? नायट्रो ग्रुप लागलाय. बट कुठल्या पोझिशनला लागलाय बघा. ही असते ऑर्थो पोझिशन, ही असते मेटा पोझिशन, ही असते पॅरा पोझिशन. मेटाला नायट्रो लागलाय. सो स्मॉल m नायट्रोफिनॉल. मेटाला नायट्रो लागलाय म्हणून मेटा नायट्रोफिनॉल. N कॅपिटल चालेल, काही हरकत नाही. N कॅपिटल. मेटा नायट्रोफिनॉल. हा बघा आता फिनॉल दिसला का? दिसला. नायट्रो ग्रुप दिसला का? दिसला. मग पोझिशन कुठे? ऑर्थो, मेटा, पॅरा. ह्याचं काय झालं? पी नायट्रोफिनॉल. पी म्हणजे काय? पॅराला नायट्रो लागलाय. सो पॅरा नायट्रोफिनॉल. क्लिअर आहेत का? सगळ्यांची नावं एकदा बघा. बेसिक स्ट्रक्चर आहे फिनॉल. याचं कॉमन नेम फिनॉल आहे. IUPAC नाव बेन्झेनॉल आहे. पण फिनॉल वर्ल्ड वाईड एक्सेप्ट झाले आता, त्यामुळे आपण याला फिनॉलच म्हणणार. जेव्हा फिनॉलला मिथाइल ग्रुप लागलाय त्याचं नाव क्रिसॉल होतं. जेव्हा फिनॉलला मिथाइल ग्रुप लागलाय तेव्हा त्याचं नाव क्रिसॉल होतं. इथे ऑर्थो क्रिसॉल आहे, इथे मेटा क्रिसॉल आहे, इथे पॅरा क्रिसॉल आहे. त्याच्यानंतर एक बेन्झीन रिंग, त्याच्यावर 2-2 OH आहेत. मग 2 OH ची पोझिशन वेगळी आहे. इथे फिनॉल तर मेंटेन दिसतोय बघा सगळ्यांना. फिनॉल फिनॉल फिनॉल. इथं जो OH आहे तो ऑर्थोला आहे, इथं जो OH आहे तो मेटाला आहे, इथं जो OH आहे तो पॅराला आहे. म्हणून नावं बदलली. सी शेप कॅटेचॉल, आर शेप रिसॉर्सिनॉल, क्यू शेप क्विनॉल किंवा हायड्रोक्विनोन. त्याच्यानंतर 8th कंपाऊंड फिनॉलला NO2 ग्रुप लागलाय. NO2 म्हणजे कोण? नायट्रो. कोणत्या पोझिशनला लागलाय? मेटाला. मेटा नायट्रोफिनॉल. NO2 ग्रुप लागलाय म्हणून नायट्रो. कोणत्या पोझिशनला लागलाय? पॅरा. म्हणून नाव झालं
पॅरा नायट्रोफिनॉल. क्लिअर आहे. अजून 2 कंपाऊंड्स घेते आणि परत याच कंपाऊंड्सचा आपण IUPAC नेम लिहायचं. पहिले याचा स्क्रीनशॉट करा पटकन. टेक्स्टबुक मधल्या चार्ट मधले हे 2 एक्झाम्पल्स राहिले ते एकदा बघा. काय दिसतंय? बेन्झीनच्या रिंग वरती आता 3 OH लागले. बेन्झीनच्या रिंग वरती आता 3 OH लागले. मगाशी मी 2 OH लावलेले 3 कंपाऊंड्स बनवले, कॅटेचॉल, रिसॉर्सिनॉल, क्विनॉल. आता अशा 2 रिंग्स आहेत की ज्याच्यावर 3 OH आहेत बट पोझिशन वेगळी आहे, है ना. बघा पोझिशन कशी आहे. 1 2 3 4 5. कुठे कुठे लागलाय? फर्स्ट पोझिशनला, थर्ड पोझिशनला अँड फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ. फर्स्ट, थर्ड आणि फिफ्थ पोझिशनला लागलाय. आणि इथे कुठे लागलाय? 1 2 3 4 5 6. 1 2 थर्ड पोझिशनला लागलाय. बरोबर आहे. नंबरिंग तुम्ही कसं देणार? लॉंगेस्ट चेन अशी येईल आणि लोएस्ट नंबर आला पाहिजे. मधूनच द्यायला नाही चालू करायचं 1 2 3 4 असं. 1 2 3 नंबरिंग दिलं. पोझिशन वेगवेगळी आहे. येस. कॉमन नेम शिकतोय, पोझिशनची काही गरजच नाही. याचं कॉमन नेम आहे फ्लोरोग्लुसिनॉल. फ्लोरोग्लुसिनॉल. कसं लक्षात ठेवलंय बघा मी. फुलासारखं दिसतंय. फ्लावर, फुल, फ्लोरोग्लुसिनॉल. फ्लोरोग्लुसिनॉल. कळालं? कधी फुल बनेल? जेव्हा सिमेट्रिक लागलंय. सिमेट्री दिसतीये का तुम्हाला? ट्रायंगल सारखी वरती कोपरा कोपरा. फ्लोरोग्लुसिनॉल. आणि लास्ट जो काही कंपाऊंड आहे आपला त्याचं नाव काय आहे? हा फ्लोरोग्लुसिनॉल आहे. तर हा तुमच्या लक्षात राहील मग. पायरो गॅलॉन. 2च वेगळी नाव आहेत, फ्लोरोग्लुसिनॉल आणि पायरोगॅलॉन. कोण फ्लोरोग्लुसिनॉल आहे ओळखायचं असेल तर फुल काढायचं, लगेच ओळखते फुलासारखं स्ट्रक्चर फ्लोरोग्लुसिनॉल. सलग आलं की पायरोगॅलॉन. हे 2 आणखीन त्याच्यामध्ये ऍड करा. परत मी सेम 11 कंपाऊंड्स काढणार आणि त्यांचं मी तुम्हाला IUPAC नेम शिकवणार. फक्त मेन लक्षात ठेवा, ऑर्थो पॅरा मेटा पोझिशन असं जेव्हा लिहिलेलं असतं तेव्हा ते कॉमन नेम असतं. IUPAC मध्ये आपण ऑर्थो पॅरा मेटा नाव देत नाही. आपण तिथे 1 2 3 4 नंबरिंग करतो. ठीक आहे. सो पोझिशनची नावं ऑर्थो पॅरा मेटा इंडिकेट होत असतील तर ते त्याचं कॉमन नेम आहे. आणि आता आपण 11 कंपाऊंड्सचे जवळपास कॉमन नेम्स बघितले. एकदा स्क्रीनशॉट करा पटकन याचा सुद्धा. चला तर मग या कंपाऊंड्स आता IUPAC नॉमेनक्लेचर करूया. आता बघा, जेव्हा फिनॉलचा IUPAC नॉमेनक्लेचर करताय तेव्हा पेरेंट हा फिनॉलच राहणार आहे. कारण मी मगाशीच सांगितलं, हा जो मी फर्स्ट कंपाऊंड काढलाय तुम्ही याला फिनॉल या नावाने ओळखताय. इफ आय एम नॉट रॉंग, फिनॉल या नावाने ओळखताय. खरं तर याचं IUPAC नेम जे आहे ते मी या ब्रॅकेट मध्ये लिहिते. BENZEN. पुढचा ई आपण एलिमिनेट करून काय लावणार? OL. बेन्झॉल. जसं काल अल्कोहोलच्या केस मध्ये आपण पेरेंट जो अल्केन आहे त्याचा ई काढून काय करत होतो? OL लावत होतो. सिमिलरली बेन्झीनचा ई काढला आणि OL लावला, नाव झालं बेन्झॉल, ज्यालाच कॉमन फिनॉल म्हणतात. आणि फिनॉल हा आता वर्ल्ड वाईड एक्सेप्ट झालाय. ठीक आहे. मग पेरेंट आपला काय राहणार? फिनॉल. कॅन यू सी फिनॉल? आता आणखीन एक. असं नाही म्हणायचं की मॅम ही सेकंड पोझिशन आहे, ही फर्स्ट असेल. सेकंड पोझिशनला आला मग तुम्ही पोझिशन का मेन्शन केली नाही? हे पोझिशन फिक्स नाहीये. जिथे OH लागतो तिथं आपण फर्स्ट नंबर देतो. ठीक आहे. ही फर्स्ट पोझिशन झाली मग या केसमध्ये. आय होप क्लिअर असेल. आता बघा, इथं फिनॉल लागलाय, फर्स्ट पोझिशन. सेकंड कुठे देणार मी? इकडे. थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ. 2 मिथिल. दुसऱ्या कार्बनला काय लागलं? एक सबस्टिट्युएंट आहे आणि तोही कुठला आहे? मिथिल. सो 2 मिथिल फिनॉल. फिनॉल हा पेरेंट झाला, 2 मिथिल त्याचं सबस्टिट्यूशन झालं, 2 मिथिल फिनॉल. याचंच तुम्ही आत्ता जस्ट थोड्या वेळापूर्वी कॉमन नेम लिहिलेलं. काय लिहिलेलं? क्रिसॉल. क्रिसॉल.
पण याची पोझिशन काय होती? 2 क्रिसॉल लिहिता का? नाही, आपण लिहिलेला ऑर्थोक्रिसॉल. बघा हेच मला सांगायचंय तुम्हाला, IUPAC मध्ये नंबर असतो आणि कॉमन नेम मध्ये काय असतं? ऑर्थो मेटा पॅरा पोझिशन असते. सो हे याचं कॉमन नेम आहे. ऑर्थोक्रिसॉल काय कॉमन नेम आहे आणि 2 मिथिल जे नाव आहे 2 मिथिल फिनॉल ते IUPAC नेम आहे. क्लिअर? आता कंपाऊंड 3 चं नाव आपण वरती देऊया. कोणतं नेम द्यायचं आपण? IUPAC. IUPAC. फर्स्ट नंबर कुठे देणार? ज्या कार्बनला OH लागलाय. सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ. काय आहे? पेरेंट तर पक्का फिनॉल आहे. पेरेंट लिहून घ्या मग फिनॉल. 3 मिथिल कुठे लिहिणार? हा सबस्टिट्यूएंट आहे म्हणून पुढे लिहिणार. सो नाव झालं 3 मिथिल फिनॉल. पण मगाशी तुम्ही याचं नाव काय दिलेलं आठवतंय का? OH ज्याला लागलाय त्याच्या शेजारची पोझिशन असते ऑर्थो, त्याच्या इकडे मेटा आणि बरोबर एक्झॅक्टली अपोजिट असते पॅरा. मगाशी आपण याला नाव लिहिलेलं मेटाक्रिसॉल. मगाशी नाव काय लिहिलेलं आपण याचं? मेटाक्रिसॉल. IUPAC नेम इज 3 मिथिल फिनॉल. त्याच्यानंतर इकडे बघा कॅटेचॉल आहे, C शेप. कॅटेचॉल कॉमन नेम इज कॅटेचॉल. IUPAC नेम बघा 1 2 3 4 5 6. 1 आणि 2 ला काय लागलाय? OH लागलाय. मग याचं नाव कसं द्याल तुम्ही? बेन्झीन. पूर्ण लिहितो ना, जेव्हा डायॉल्स येतात तेव्हा ई आपण रिटेन करतो, ई आहे तसं ठेवतो. जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त OH येतात तेव्हा, म्हणून बेन्झीन आणि पोझिशन लिहायची असते 1,2 डायऑल. सो बेन्झीन 1,2 डायऑललाच आपण कॅटेचॉल म्हणतो. हा कोण होता आपला? हा कोण आहे आपला? रिसॉर्सिनॉल. रिसॉर्सिनॉल. आणि याची नंबरिंग करा आता 1 2 3 4 5 6. कोणत्या पण OH ला 1 नंबर द्या. हा ठीक आहे, असं काही नाही. 1 इथे दिला तर 2 3 4 5 6 असं नंबरिंग आलं असतं. बट लोएस्ट नंबर आले पाहिजे. 1 2 3च करणार, 1 आणि 3च नंबर आला पाहिजे. ठीक आहे, चला मग काय लिहिणार याचं नाव तुम्ही? बेन्झीन. पूर्ण बेन्झीन लिहायचं, ई वगैरे काही काढायचं नाही कारण हा डायऑल आहे. सो बेन्झीन 1,3 डायऑल. बेन्झीन 1,3 डायऑल. हा कोण होता आपला? क्यू शेप क्विनॉल. क्यू शेप क्विनॉल किंवा हायड्रोक्विनोल. नाव द्या 1 2 3 4 5 6. सो IUPAC काय झालं याचं? बेन्झीन 1,4 डायऑल. बघा बेन्झीन 1,4 डायऑल. करेक्ट? जेव्हा एक OH होता तेव्हा पेरेंट फिनॉल, एक OH होता म्हणून पेरेंट फिनॉल. इथं पण एकच OH आहे म्हणजे पेरेंट कोण असणार आहे याचा? फिनॉल. मग आधीच लिहून घेते फिनॉल. मग फिनॉलला 1 नंबर, इकडे 2 नंबर, इथे 3 नंबर. 3 ला कोण लागलंय? नायट्रो. सो नाव काय होईल याचं? 3 नायट्रोफिनॉल. सो एक OH असेल तर पेरेंट फिनॉल असतो. 2 OH आले की पेरेंट माझा बेन्झीन झालाय. बघा बेन्झीन 1,2 डायऑल, बेन्झीन 1,3 डायऑल, बेन्झीन 1,4 डायऑल. मी कॉमन नेम्स पण लिहित आलीये. याचं पण कॉमन नेम लिहू. याचं कॉमन नेम काय लिहिलेलं आपण? OH च्या शेजारी कोण असतं? ऑर्थो. त्याच्या खाली कोण? मेटा. एक्झॅक्टली अपोजिट कोण? पॅरा. दॅट इज मेटा नायट्रो फिनॉल. काय डिफरन्स आहे का बघा? 3 नायट्रोफिनॉल, मेटा नायट्रोफिनॉल. द डिफरन्स इज ओनली इन पोझिशन. ऑर्थो मेटा पॅरा जेव्हा हे वर्ड्स येतात तेव्हा ते कॉमन नेम असतं आणि नंबर आला की ते IUPAC नेम होतं. आय गेस क्लिअर असेल. स्क्रीनशॉट करा. परत ते 2 कंपाऊंड. याचं कॉमन नेम आता तुम्ही मला सांगा. क्वेश्चन नंबर 8 ट्रायऑल आहे. हा 3 OH ग्रुप आहेत. मग अशी याचं कॉमन नेम काय दिलेलं? फुलासारखं स्ट्रक्चर काढलेलं अँड टोल्ड की दिस विल बी
फ्लोरो ग्लुसिनॉल, कॉमन नेम फ्लोरो, फुलासारख्या म्हणून फ्लोरो ग्लुसिनॉल. आणि हा कोण आहे? मगाशी काढलेलं का हे स्ट्रक्चर? बघा, जर तुम्ही स्ट्रक्चर माझ्यासोबत काढत असाल तर आपण मगाशी याच स्ट्रक्चरला असं काढलेलं OH OH OH. आता तुम्हाला वाटेल असं स्ट्रक्चर आलं तरच नाव काय असेल? इथे लिहिते. नाव काय दिलं आपण त्याला? पायरोगॅलॉल. पायरोगॅलॉल या स्ट्रक्चरला. हे स्ट्रक्चर सेम आहे की नाही? ऑफकोर्स सेम आहे. बघा नंबरिंग देऊन 1 2 3 1 2 3. बेन्झीनला 1 2 3 नंबरला OH ग्रुप लागले. सो हे दोन्ही स्ट्रक्चर सेम आहे. हा फक्त स्ट्रेट काढलाय, याला जरा फिरवला की हा असा होईल. फिरवल्याने काय मॉलिक्यूल बदलत नाही. दे बोथ आर सेम. कॉमन नेम्स लिहिले, रिवाइज केले. आता IUPAC. चला नंबरिंग द्या. 1 2 3 4 5 6. मी काय म्हटलेलं? एक OH असेल तर पेरेंट फिनॉल. 2 किंवा 2 पेक्षा जास्त OH आले तर पेरेंट बेन्झीन. याचं नाव काय लिहिणार आपण? बेन्झीन इरिटेन. ई तसाच राहणार. कुठे कुठे OH आहे? 1 ला 3 ला आणि 5 ला. 1, 3, 5. किती आहेत OH? 3. म्हणून काय होणार? ट्रायॉल. तुम्ही एका लाईन मध्ये लिहायचं हे नाव. बेन्झीन 1, 3, 5 ट्रायॉल. राईट इन 1 लाईन. इथं नाव काय होणार बघा? बेन्झीन डॅश 1 2 3. दॅट इज 1, 2, 3 ट्रायॉल. 3 आहेत म्हणून काय लिहिणार मी? ट्रायऑल. इज दॅट क्लिअर? दोन्ही स्ट्रक्चर सेम आहेत. सगळ्या कंपाऊंड्सचे IUPAC सांगितले, सगळ्या कंपाऊंड्सचे कॉमन किंवा ट्रायवियल नेम सांगितले. फिनॉल तर सगळ्यात सोपं आहे. याचा एकदा स्क्रीनशॉट करा, मग आपण जाऊया इथर्सकडे. काही डाऊट असेल तर कमेंट करा. इथर्स सगळ्यात सिंपल जर कोणाचं नॉमेनक्लेचर असेल या चॅप्टर मध्ये तर ते इथर्स आहे. इथर्सचे पण 2 सिस्टीम असणार, कॉमन आणि IUPAC. आधी कोणतं बघणार आपण? कॉमन. एकदा कॉमन नेम लिहून झाले की आपण IUPAC द्यायचं. कॉमन नेमला काही नाही रे, ठीक आहे. याला कॉमनली इथरच म्हणतात. कॉमन नेमली काय म्हणतात? याला इथरच म्हणतात. पण कसला इथर? इथर म्हणजे ऑक्सिजनच्या दोन्ही साइडला अल्काइल ग्रुप लागलेला असतो. आपण इथरला वेगवेगळ्या डेफिनेशन्स दिले. 3 टाइप्स ऑफ डेफिनेशन है ना. सो ऑक्सिजन सेंटरला असेल, त्याच्या दोन्ही बाजूला अल्काइल ग्रुप आहे. तो कोणता अल्काइल ग्रुप आहे ओळखायचं आणि नाव द्यायचं. या साइडला कोण आहे? हा मिथाइल. या साइडला कोण आहे? हा मिथाइल. म्हणून याचं नाव झालं डाय मिथाइल. 2 आहेत ना, 2 मिथाइल ग्रुप म्हणून डाय मिथाइल. आताच म्हटलं याचं जनरल नावच इथर असणार आहे, डाय मिथाइल इथर. मग याचं सांगा आता हा कोणत्या टाइपचा होता? मी तुम्हाला टाइप पण सांगितलेत. ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला जर सेमच ग्रुप लागला असेल तर याला आपण सिमेट्रिक इथर म्हणतो. सिमेट्रिक इथर. आणि सिमेट्रिक इथर आले की त्यांचं कॉमन नेम कसं असणार? नेहमीच डाय अल्काइल इथर. 2 अल्काइल ग्रुप्स आहेत ना इथे मिथाइल, म्हणून डाय मिथाइल इथर. ठीक आहे, सिमेट्रिक इथर. आता हा कसा आहे? ओला या साइडला 1 कार्बन आहे, पण या साइडला 2 कार्बन्स आहेत. इकडे 1 कार्बन, तिकडे 2 कार्बन. हेन्स इट इज अनसिमेट्रिक. हेन्स इट इज अनसिमेट्रिक. आणि अनसिमेट्रिक आलं की आधी कोणाचं नाव घ्यायचं? हा कोण आहे इकडे? 1 कार्बन म्हणजे मिथिल. इकडे 2 कार्बन आहेत म्हणजे कोण आहे? हा इथिल. मग आधी मिथिल लिहिणार की आधी इथिल लिहिणार? अल्फाबेटिकली कोण आधी येतं? इथिल आधी येतो. तर तुम्ही काय लिहिणार याचं नाव? फर्स्ट इथिल, मग मिथिल, इथिल, मिथिल. कॉमन नेम तर याचं काय आहे? इथर. नाव काय झालं? इथिल, मिथिल, इथर. कळालं असेल? चला इथे स्पेस आहे, याच्यामध्ये मी तुम्हाला सेम एक एक्झाम्पल सिमेट्रिकचं देईन, एक एक्झाम्पल अनसिमेट्रिकचं देईन. अटेन्शन हिअर. C2H5O
C2H5. C2H5 म्हणजे काय? हा ग्रुप CH2CH3 बघा, C2 2 कार्बन 5 हायड्रोजन, दॅट इज C2H5. सिमेट्रिक आहे ना, कारण इकडे पण तोच ग्रुप आहे, तिकडे पण तोच ग्रुप आहे. सिमेट्रिक असेल तर नाव कसं देणार तुम्ही? डाय अल्काइल. अल्काइल म्हणजे कोण आहे? तो इथाइल आहे, दॅट इज डाय इथिल किंवा इथाइल. पेरेंट कोण आहे आपला? इथर. जसा इथं डायमिथिल इथर लिहिला तसा तिथं डाय इथिल इथर लिहिला. आता अनसिमेट्रिक बघा, CH3O CH2 CH2 CH3. वाय अनसिमेट्रिकल? ऑक्सिजनच्या या बाजूला 1 कार्बन आहे आणि ऑक्सिजनच्या त्या बाजूला 1 2 3 कार्बन्स आहेत, हेन्स अनसिमेट्रिक. अनसिमेट्रिक असून इकडे कोण आहे? मिथाइल आणि तिकडे कोण आहे? प्रोपाइल. 3 कार्बन म्हणजे काय? प्रोपाइल है ना. मग कसं नाव द्याल याचं? काढलाय का मी कुठे तो मॉलिक्यूल? येस, हाच आहे. तो खाली जो मॉलिक्यूल काढलाय तो इथे वरती काढलेलाच आहे. बघा इकडे एक आहे म्हणजे इकडे मिथाइल लागलाय, इकडे 1 2 3 आहे म्हणजे इकडे प्रोपाइल लागलाय. अल्फाबेटिकली एम आधी येतं की पी आधी येतं? MNOP, दॅट इज एम आधी येतोय, तर आधी तुम्ही लिहिणार मिथाइल, त्याच्यानंतर काय लिहाल तुम्ही? प्रोपाइल. प्रोपाइल लिहा किंवा एन प्रोपाइल लिहा. प्रोपाइल लिहिलं तरी चालेल किंवा एन प्रोपाइल लिहा. एन म्हणजे काय? फर्स्ट कार्बनला लागलाय. एन प्रोपाइल. पेरेंट कोण आहे? इथर. मिथाइल एन प्रोपाइल इथर. क्लिअर? चला ही साइड रफ करते फक्त. हे सगळे तुमचे नॉर्मल अल्केन्स मधले होते. आता इथं तुमची बेन्झीनची रिंग आली आहे, ठीक आहे, काही हरकत नाही. ऑक्सिजनच्या या बाजूला कोण लागलाय? बेन्झीनची रिंग. बेन्झीन म्हणजे कोण? फिनाइल. बेन्झीनच्या रिंगलाच काय म्हणतात? फिनाइल. बघा काय म्हटले? बेन्झीनच्या रिंगलाच काय म्हणत असतात? फिनाइल. आणि इकडे कोण लागलाय? हा मिथाइल. आता परत एम आधी येणार की पी आधी येणार? MNOP. एम आधी येतो. तुम्ही कसं लिहिणार याचं नाव? मिथिल किंवा मिथाइल फिनाइल, मिथाइल फिनाइल इथर, मिथाइल फिनाइल इथर. इथे बघा ऑक्सिजनच्या या साईडला बेन्झीनची रिंग लागली आहे म्हणजे परत फिनाइल. आणि इकडे कोण लागलाय? 1 2 3 कार्बनची चेन म्हणजे प्रोपाइल. आता काय? दोन्ही पण पी आहे. मग सेकंड अल्फाबेट बघा, इकडे आर आहे, इकडे एच आहे. कोण आधी येणार? फिनाइल आधी येणार. मग नाव झालं याचं फिनाइल एन प्रोपाइल इथर. फिनाइल एन प्रोपाइल इथर. 6th वन बघा, ऑक्सिजनच्या या साईडला परत फिनाइल आहे. ऑक्सिजनच्या इकडे कोण आहे? 1 2 3. मी लॉंगेस्ट चेनला नाव देतीये 1 2 3. इकडे लॉंगेस्ट चेन कशी आहे? 1 2 3. 3 कार्बन तर आहेत पण अटॅचमेंट कुठल्या साइडून आहे? सेकंड कार्बन. सेकंड कार्बनला असेल तर नाव कसं देतो आपण? आयसो. दॅट मीन्स हा ग्रुप कोण आहे? आयसोप्रोपाइल आहे ना. सेकंड कार्बनला अटॅचमेंट असेल तर काय म्हणतो आपण? आयसो. सो आयसोप्रोपाइल आहे तो. हा, मग नाव पी आधी येईल का आय आधी येईल? ऑफकोर्स आय आधी येईल. सो नाव झालं याचं आयसोप्रोपाइल फिनाइल. आधी आयसोप्रोपाइल लिहिलं मग फिनाइल लिहिलं, त्याच्या पुढेच लिहायचं तुम्ही इथर. आयसोप्रोपाइल फिनाइल इथर. क्लिअर? लास्ट वन बघा, ऍक्च्युली हे 6 तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. डायमिथाइल इथर, इथाइल मिथाइल इथर, मिथाइल एन प्रोपाइल इथर, मिथाइल फिनाइल इथर, फिनाइल एन प्रोपाइल इथर. आधी काय घेतला? फिनाइल, मग एन प्रोपाइल इथर. इथं काय घेतलं? आयसोप्रोपिल फिनाइल इथर. हे 6 तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत, पण टेक्स्टबुक मध्ये दिलाय म्हणून मी क्वेश्चन नंबर 7 लिहिला. आता हा जो 7th कंपाऊंड आहे खरं तर याला कोणत्याही प्रकारचं कॉमन नेम नाहीये. नो कॉमन नेम. ठीक आहे. सो तुमच्या डोक्यात जर असा काही भ्रम असेल आता की प्रत्येक कंपाऊंडला कॉमन नेम आणि
IUPAC नेम असणारच, अशी 2 नावं असणारच, तर ते ह्या कंपाऊंडनं दूर केलं. या कंपाऊंडला कुठल्याही टाईपचं कॉमन नेम आपण देऊ शकत नाही. कॉमन नेम आपण देतो कोणाला रे, ज्याला सतत बोलवावं लागतं. मग नाव मोठं असेल, प्रार्थना मॅम एवढं कधी म्हणायचं म्हणून तुम्ही मला काय म्हणता, चिमू मॅम किंवा चिमू दीदी. सो एखादी गोष्ट आपल्या फ्रिक्वेंट यूज मध्ये असेल तर आपण त्याला असं काहीतरी छोटंसं नाव देतो. आता हा कंपाऊंड इथर आहे की नाही, ऑक्सिजन आहे, या साईडला मिथिल आहे, या साईडला दुसरा कुठला तरी ग्रुप आहे. येस, हा डेफिनेटली इथर आहे, पण आहे का सतत यूज मध्ये, नाहीये. सो याला कॉमन नेम द्यायची काही गरज नाही, पण प्रत्येक कंपाऊंडला IUPAC नेम तर असणारच. सो याचा आपण IUPAC नेम काढायचं, कॉमन नेम लक्ष द्यायचं नाही. चला याचा स्क्रीनशॉट करा पटकन. सो लेट्स स्टार्ट विथ IUPAC नेम ऑफ इथर्स. इथरचा IUPAC नेम कसं द्यायचं असतं. IUPAC नेम आलं, याचा अर्थ पेरेंट नेम आलं, काही नंबर्स आले, सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. सगळ्यात पहिलं तर काय, सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. आता इथे काय आहे लॉंगेस्ट चेन, ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला किती नंबरची चेन आहे बघायचं. 1 कार्बनची चेन आहे, इकडे पण 1 कार्बनची चेन आहे. मग कोणाला पण पेरेंट करा, याचा अर्थ याचा पेरेंट काय असणार आहे, मिथेन. कारण समजा मी याला पेरेंट चेन म्हटलं तर बाकीचा जो ग्रुप असतो OCH3 हा कसा असतो, ऍज अ सबस्टिट्युएंट काम करतो. ऍज अ सबस्टिट्युएंट काय म्हणू शकता, OCH3 ला मिथॉक्सी म्हणू शकताय का, 1 कार्बन म्हणून मिथ आणि ऑक्सिजन लागलाय म्हणून ऑक्झी. सो नाव काय झालं याचं, मिथॉक्सी मिथेन. छोटा एम करा, मिथॉक्सी मिथेन. दॅट इज IUPAC नेम लिहिताना आपण काय करणार याचं, अल्कॉक्झी, अल्कॉक्झी अल्केन. कसं नेम असणार याचं, अल्कॉक्झी अल्केन. याच्यात इकडे 1 कार्बन आहे, इकडे किती कार्बन आहे, 1 2. लॉंगेस्ट चेन कोण असणार मग, 2 कार्बनची. मग हा माझा झाला पेरेंट. लॉंगेस्ट चेन काय असणार, तुमची पेरेंट, आणि उरलेलं काय असणार, हा मग सबस्टिट्युएंट. मग कसं नाव देणार, पेरेंट आहे इथेन, मग आधी इथेन शेवटला लिहून घ्या. सबस्टिट्युएंट कोण आहे परत बघा, 1 कार्बन वाला. 1 कार्बन म्हणजे मिथॉक्सी, मिथॉक्सी इथेन. त्यासोबत याचे कॉमन नेम्स आठवत असतील, डाय मिथिल इथर, इथिल मिथिल इथर. ते तुमचं तुम्ही बघून घ्या आता काय आहेत ते. हे कोणते नेम्स आहेत याचे, IUPAC, मिथॉक्सी मिथेन, मिथॉक्सी इथेन. ओके, दिसत असतील आय गेस. नेक्स्ट, ऑक्सिजनच्या या साईडला 1 कार्बन, या साईडला 1 2 3 कार्बन. लॉंगेस्ट चेन कोण झाली, प्रोपेन. सो माझा पेरेंट कोण आहे, PROPANE, प्रोपेन. आणि सबस्टिट्युएंट कोण झालं, 1 कार्बन वाला, परत मिथॉक्सी, परत काय झाला, मिथॉक्सी. सो दिस इज मिथॉक्सी प्रोपेन. बघा नेक्स्ट, ऑक्सिजनच्या या साईडला 1 कार्बन वाला मिथेन आहे, आणि या साईडला कोण आहे, एक बेन्झीनची रिंग आहे, एक बेन्झीनची रिंग आहे. मग मला सांगा, सबस्टिट्युएंट बेन्झीनची रिंग असेल का मिथाइल असेल. ज्यांना ज्यांना असं वाटतंय मिथाइल हा सबस्टिट्युएंट असणार आहे, त्यांचा आन्सर ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. कारण बेन्झीनच्या रिंग मध्ये कार्बन किती आहेत रे, 6. टोटल कार्बन किती, 1 2 3 4 5 6. मग 6 कार्बन आणि तिकडे 1 कार्बन, याचा अर्थ बेन्झीनची रिंग असणार पेरेंट आणि मिथॉक्सी असणार आहे सबस्टिट्युएंट. सो याचं पण नाव काय झालं, मिथॉक्सी, मिथॉक्सी बेन्झीन, मिथॉक्सी बेन्झीन. सिमिलरली इकडे बघा, ऑक्सिजनचा या बाजूला 3 कार्बन, या बाजूला 6 कार्बन. कोण पेरेंट असणार, परत बेन्झीन आपलं पेरेंट आहे. सो राइट इट डाउन, बेन्झीन एज अ पेरेंट. सबस्टिट्युएंट कोण आहे, 3 कार्बन वाला ऑक्सी ग्रुप. 3 म्हणजे कोण, प्रोपॉक्सी, प्रोपेन वाला, प्रोपॉक्सी बेन्झीन, प्रोपॉक्सी बेन्झीन. एन प्रोपॉक्सी म्हटला तरी पण चालेल. फर्स्ट कार्बनला लागला की एन म्हणायचं, एन प्रोपॉक्सी बेन्झीन. त्यानंतर तुमचा हा कंपाऊंड, याला नंबरिंग कुठून देणार,
इथून की इथून? देर आर टू ऑप्शन्स, एक ती साइड आणि एक ही साइड. चला दोन्ही वेनं करूया, पण त्याआधी याचा स्क्रीनशॉट करा. मी या साइडचा बोर्ड रफ करेन. पटकन स्क्रीनशॉट करा. लक्ष द्या, इथं मी एन प्रोपॉक्सी लिहिलं ना, तिथे 1 करा. कारण आययुपीएससी नेम बघतोय. आययुपीएससी नेम मध्ये नंबर द्यायचा असतो, अल्फाबेट्स द्यायचे नसतात, नंबर्स द्यायचे असतात. सो राईट इट 1 प्रोपॉक्सी बेन्झीन. त्यानंतर 6th कंपाऊंड मी परत इकडे काढून घेते. एक सायक्लोप्रोपेन आहे, सायक्लोब्युटेन आहे, सॉरी. इकडे OCH3 लागलाय, इकडे CH3 आहे, इकडे पण CH3 आहे. याची मी 2 नावं लिहिणार. त्यातलं एक चुकीचं असणार. ते कोणतं चुकीचं आहे ते तुम्ही सांगायचं. फर्स्टली नंबर मी असं देते 1. ऑफकोर्स 2 इकडेच लिहिणार ना, कारण इकडे सबस्टिट्युएंट दिसतोय. तिकडे दिसतोय का? नाही. सो 1 2 3 4 असं एक नंबरिंग द्याल. काही मुलं नंबरिंग कसं देतील? मॅम आम्ही इकडे 1 देऊ, इकडे 2, इकडे 3, इकडे 4. इथे पण 1 2 सबस्टिट्युएंट आहे, इथे पण 1 2 सबस्टिट्युएंट आहे. याचं नाव कसं होईल? कोण कोण लागलंय याला? मला दिसतंय एक नंबर जो काही आहे तिथं मिथॉक्झी लागलाय, METHOXY. आणि 2 नंबरला कोण लागले माझ्याकडे? 2 मिथाईल लागले. मिथाईल लिहिते. आधी कोणाला लिहाल? मिथॉक्झी लिहाल का मिथाईल लिहाल? बघा, METH. अल्फाबेट्स इथपर्यंत सेम आहे. त्यानंतर येतोय O आणि इथे येतोय Y. मग आधी कोणाला लिहाल? O वाल्याला की Y वाल्याला? ऑफकोर्स O वाल्याला. सो आधी तुम्ही मिथॉक्झी लिहिणार. मग लिहा इथे नाव 1 मिथॉक्झी. परत कोण लागलाय? 2,2 डायमिथिल. 2 मिथिल आहेत म्हणून डायमिथिल नाही लागणार. आणि दोघांची पोझिशन लिहिली 2,2 डायमिथिल. पेरेंट कोण आहे? हा तुमचा सायक्लोब्युटेन. वाय ब्युटेन? बिकॉज 4 कार्बन्स. सो पेरेंट इज सायक्लोब्युटेन. नाव मी वाचते, इथं दिसत नसेल तरी पण लिहून घ्या. 1 मिथॉक्झी 2,2 डायमिथिल सायक्लोब्युटेन. ओके, चला आता इकडे या. इथे पण काय आहे? 1 नंबरला मिथाईल आहे, 2 नंबरला मिथॉक्झी आहे. पण अल्फाबेटिकली मिथॉक्झीच पहिला लिहायला लागणार. सो लिहा, काय लिहाल इथे तुम्ही? 2 मिथॉक्झी 1,1. 1 ला काय लागलं? 2 मिथिल ग्रुप. 1,1 डायमिथिल सायक्लोब्युटेन. आता करेक्ट नाव कोणतं आहे हे तुमचं तुम्ही ओळखा. फर्स्ट रूल होता सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. इथं तर सायक्लो कंपाऊंड आहे, त्यामुळे सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन नावाचा पॉइंट काय आपल्याला उपयोगाचाच नाहीये. सेकंड असतो लोएस्ट लोकंट रूल. सगळ्यात मिनिमम नंबर मिळाला पाहिजे. बघा आता कोणाकडे मिनिमम नंबर आहे? याच्याकडे 2 1 आहेत. 1 1 2. सो याचं मी नंबरिंग कसं करते? ब्रॅकेट मध्ये लिहिते. याच्याकडे कोणते नंबर्स आहेत? 1 1 2. आणि याच्याकडे कोणते नंबर्स आहेत? 1 2 2. कोण लोएस्ट लोकंट रूल फॉलो करतोय? 1 1 2 का 1 2 2? इथे बघा 2 हा मोठा नंबर आहे, तो तुम्ही 2 वेळा रिपीट केलाय. इकडे 1 हा छोटा नंबर आहे आणि हा तुम्ही 2 वेळा रिपीट करू शकताय. हे लोएस्ट नंबर आहे. ऍडिशन करा, तिकडे किती होते? 5. इथे किती होते? 2 3 4. इकडे किती होते? 5. याचा अर्थ याच्यामध्ये तुम्ही लोएस्ट लोकंट रूल वापरला नाही, हेन्स हे नाव चुकीचं आहे. करेक्ट नाव आहे 2 मिथॉक्झी 1 1 डायमिथिल सायक्लोब्युटेन. इज दॅट क्लिअर? चला एकदा स्क्रीनशॉट करा पटकन. सो क्लासवर्क टाइम 5. तुमच्या समोर स्ट्रक्चर आहे, 5 स्ट्रक्चर. अल्कोहोल 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 इथर मिक्स केले. यांचं तुम्ही आययुपीएससी नॉमेनक्लेचर लिहायचं. आययुपीएससी आणि टाइम स्टार्ट्स नाउ. पॉज करा व्हिडिओ. रेडी फॉर आन्सर्स? यू कॅन चेक युअर आन्सर. 5 आउट ऑफ तुमचा किती स्कोर आहे मला कमेंट करायचं आहे. लास्ट व्हिडिओला मला कमेंट नाही आले तुमच्या अजूनपर्यंत. याचा अर्थ तुम्ही अजून व्हिडिओ पाहिलाच नाहीये. ज्यांनी पाहिलाय त्यांनी आता जाऊन कमेंट करा
आणि या पाचचे पण लगेच कमेंट करून ठेवा किती रॉंग आहे. आय नो मोस्टली रॉंग असतील. लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट कंपाऊंड. नंबरिंग असंच दिलं का 1 2 3 4 5. क्लोज चेन असेल तर नाव काय असतं सायक्लो. 5 मेंबरची आहे म्हणून पेंटेन. सो सायक्लो पेंटेन. ई मी तसाच का ठेवला इथे 2 OH आहेत. 2 किंवा 2 पेक्षा जास्त OH आले की ई आहे तसा राहतो. त्याच्यानंतर डॅश डॅशच्या मध्ये 1,1 कारण 1 लाच दोन्ही OH लागलेत ना म्हणून 1,1 डायॉन. सायक्लोपेंटेन 1,1 डायॉन. क्लिअर. ओके. त्याच्यानंतर सेकंड वन बघा. सेकंड इथे आहे इथर आहे. हा आधीच सांगितलेलं मी. इथर असेल तर या साईडला 2 मेंबर आहेत, वरच्या साईडला 4 मेंबर आहेत म्हणजे 4 कार्बन आहेत. 4 कार्बन 2 कार्बन. सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन कारण IUPAC द्यायचंय. लॉंगेस्ट चेन कोणाची झाली 4 कार्बनची. सो 4 कार्बन वाला झाला आपला पेरेंट म्हणजे ब्युटेन. मग मी आधी ब्युटेन लिहून घेतलं है ना. आणि सेकंडला कोण लागलंय सबस्टिट्यूएंट 2-इथॉक्सी. 2-इथॉक्सी ब्युटेन. क्वेश्चन नंबर 3 बघा. आता इथे काय आहे अल्कोहोल आहे CH2CH2OH. पण झालंय काय याला एक सबस्टिट्यूएंट आहे. बेन्झीन रिंग ऍक्ट ॲज अ सबस्टिट्यूएंट इन केस ऑफ अल्कोहोल्स. मी नाव कसं देणार सच दॅट आपल्या OH ला कमी नंबर आला पाहिजे. 1 2 1 2. 2 ला कोण लागलाय बेन्झीन. बेन्झीनलाच काय म्हणायचं म्हणून शिकवलं मी फिनाइल. सो 2-फिनाइल इथेनॉल. 2-फिनाइल इथेनॉल. इज दॅट क्लिअर. येस. जेव्हा नाव द्यायला कन्फ्यूज होतं ना तेव्हा एक्झॅक्ट लक्षात ठेवायचं सगळ्यात सिंपल नाव असणार आहे त्याचं 2-फिनाइल इथेनॉल. त्याच्यानंतर याचं तर सगळ्यांचं करेक्ट आलंच असेल. OH ज्याला लागलाय त्याला 1 नंबर 2 3 3-मिथिल फिनॉल. 3-मिथिल फिनॉल. इथे आलो परत डाऊट आला असेल की हा नेमका काय आहे. ओके इथं 2 कार्बन करा, जास्त कार्बन लागले तिथे CH2OH करा. मग अल्कोहोलच्या केसमध्ये फिनाइल काय असतो सबस्टिट्यूएंट. 1 कार्बन वाला मिथेनॉल. 1 कार्बन वाला पेरेंट कोण झाला तुमचा मिथेनॉल. आणि फिनाइलची रिंग पण 1 लाच आहे. सो 1 फिनिल मिथेनॉल म्हटला तरी चालेल किंवा फक्त फिनिल मिथेनॉल म्हटला तरी चालेल. 1 प्रत्येक वेळी लिहायला लागत नाही. लक्षात आलेत का नेम्स याचे. सिंपल आहे. हे 2 फक्त लक्षात ठेवायचे कारण अल्कोहोल आला की बेन्झीनची रिंग ऍक्ट ॲज अ सबस्टिट्यूएंट. सो 2-फिनिल इथेनॉल 1-फिनिल मिथेनॉल. क्लिअर असेल. सो IUPAC नॉमेनक्लेचर खूप सोपा पार्ट आहे. त्यानंतर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये क्वेश्चन आहे त्यांनी नावं दिलेत आणि तुम्हाला स्ट्रक्चर्स काढायचे आहेत. ट्राय करा एकदा येतात का ते. ठीक आहे. नसतील येत तर मग मला कमेंट करून सांगा जेणेकरून मला ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करून घेता येईल तुमच्याकडून. ओके चला मग जॉईन करा नेक्स्ट पार्ट मध्ये. लेट्स स्टार्ट विथ सम रिॲक्शन्स.